व्यवसाय सुरू करण्यासाठी काय लागतं असा प्रश्न विचारला तर सगळ्यांचं उत्तर असेल पैसा. अगदी स्वाभाविक आहे, कारण पैशाशिवाय काहीच होऊ शकत नाही. आता हा पैसा जमवायचा कसा, उभारायचा कसा, भांडवल कुठून आणायचं, कर्ज कसं घ्यायचं, हे सगळे स्वाभाविक चांगले प्रश्न आहेत. सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही असं म्हणतात. नमस्कार, मी अजय कौटिकवार. उद्योजक कट्ट्यावर तुमचं मनपूर्वक स्वागत. बिझनेससाठी हे पैशाचं गणित सोडवायचं कसं, हे सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत, उद्योजक कट्ट्यावर आहेत आनंद चाळके सर. छोट्या उद्योजकांसाठीचा जो बँकेचा विभाग आहे ते लीड करतात. 30 वर्षांपेक्षा जास्त काळ बँकिंग क्षेत्रातला त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि आज हे गणित सोडवायचं कसं त्याच्याच विषयी आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, उद्योजक कट्ट्यावर तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. पहिलाच प्रश्न माझा तुम्हाला आहे की स्टार्टअप किंवा कुठलाही बिझनेस म्हटला की त्याच्यासाठी लागतं भांडवल, पैसे. आता ते सगळ्यांना प्रश्न असतो, हे पैसे उभारायचे कसे, हे पैसे जमवायचे कसे आणि बिझनेस सुरू तरी कसा करायचा. तर याच्या संदर्भात त्याच्याविषयी आपण नंतर चर्चा करूच. पण नेमकं अशा वेळेस जेव्हा सुरुवात करायची असते तेव्हा पैशासंबंधी त्या उद्योजकांनी नेमका काय विचार केला पाहिजे, कुठल्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत? कुठल्याही बँकेकडे जेव्हा प्रथमतः आपण एखाद्या कर्जासाठी नवीन उद्योजक जातो तेव्हा बँक त्याचा असलेला आत्मविश्वास, त्याच्या उत्पन्नाबद्दल त्याची असलेली माहिती, ते उत्पन्न बनवायला किंवा ते जे प्रॉडक्ट तो बनवणार आहे त्यासाठी किती खर्च येतो याचं पूर्ण ज्ञान आहे का, या गोष्टीचा पहिल्यांदा अभ्यास करतो. कुठल्याही बँकेकडे गेले, समजा तुमचं 100 रुपयाचा एखादा प्रोजेक्ट असेल तर त्यातले 30 रुपये तुम्हाला स्वतःचं पैसे म्हणून आणावे लागतात. हे 30 रुपये तो उद्योजक कसे आणणार आहे, कसे उभे करणार, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. काही वेळेला उद्योजक हे 30 रुपये सुद्धा बाहेरनं कर्ज स्वरूपातच आणतो आणि त्याचे जे कर्जाचं व्याज आहे हे त्याच्या प्रोजेक्टमध्ये किंवा त्याच्या उत्पन्नाचं जे गणित असतं त्याच्यामध्ये कधीच धरलेलं नसतं. आणि मुख्यतः हे 30 रुपये त्याचे जर स्वतःचे नसतील तर व्यवसायामध्ये त्याला पुढील काळात काही अडचणी या संभाव्य असतात. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी होमवर्क नीट या गोष्टी ह्या सगळ्या लक्षात ठेवल्या पाहिजे. मी काय बनवतोय ते मी कुठे विकणार आहे आणि त्या विक्रीतून ते जे विकत घेणारा ग्राहक तो कुठे आहे, तो माझ्यापासून किती अंतरावरती आहे, म्हणजे ज्याच्यामुळे माझी ट्रान्सपोर्ट कॉस्ट किंवा त्याची डिलिव्हरी कॉस्ट ही वाचेल आणि ते उत्पन्न हे चांगल्या प्रकारे विकलं जाईल, त्याची एक क्वालिटी तयार होईल, हे नवीन उद्योजकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. नवीन उद्योग जेव्हा मार्केटमध्ये येतो तेव्हा त्याच्या मालाची असलेली क्वालिटी, त्याचा माल जर चांगल्या दर्जाचा असेल तर त्याला चांगला ग्राहक मिळू शकतो. त्यामुळे चांगला उत्पन्नाचा माल बनवणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. अगदी बरोबर, तुम्ही नेमकं मुद्दा सांगितलं की त्यांनी क्वालिटीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जेव्हा आपल्याला लोन पाहिजे असतं तेव्हा सगळ्यांना असं वाटतं की आपण बँकेकडे जावं आणि त्यांनी लोन दिलं पाहिजे आपल्याला. मग सगळ्यांची एक तक्रार असते की आम्हाला बँक एंटरटेन करत नाही किंवा बँक लोन देत नाही. आता तुम्ही एवढी प्रदीर्घ काळ या क्षेत्रात तुम्हाला अनुभव आहे आणि विशेषतः रिटेल छोटी जी उद्योजक आहे त्याचा तुमचा प्रचंड अभ्यास आहे. तर अशा संदर्भात तुम्ही काय सांगाल या सगळ्या लोकांना? कुठलंही उत्पन्न नवीन तयार करताना किंवा कुठलंही प्रॉडक्ट तयार करताना त्याचं रॉ मटेरियल घेतल्यापासून ते फिनिश प्रॉडक्ट होईपर्यंत एक कालावधी असतो. बरं, हा फिनिश प्रॉडक्ट झाल्यानंतर तो मार्केटमध्ये विकून ते पैसे परत यायला पण एक कालावधी असतो. मुख्यतः ते उत्पन्न बनवायला जे रॉ मटेरियल लागणार आहे ते रॉ मटेरियल आपल्या उद्योजकाला जर क्रेडिटवर मिळत असेल, ते समजा 30 दिवसाचं त्याला क्रेडिट मिळतं की 30 दिवसात त्याने रॉ मटेरियलचे पैसे द्यायचे, पण जो प्रॉडक्ट बनवतोय तो 60 दिवसानंतर पैसे मिळणारा असेल तर ही जी मधली 30 दिवसाची गॅप आहे याच्यासाठी बँकांची मदत असणं गरजेचं आहे. त्याला खेळतं भांडवल म्हणतो आपण, वर्किंग कॅपिटल फायनान्स म्हणतो. हे जर व्यवस्थित असेल तर त्याची जी उत्पादन करण्याची जी सर्कल आहे ते सर्कल व्यवस्थित चालू होतं. म्हणजे रॉ मटेरियल परचेस करणं, फिनिश प्रॉडक्ट बनवणं, ते विकणं आणि परत ते पैसे बिझनेसमध्ये येणं, ह्याला आपण खेळतं भांडवल म्हणतो की ह्याला वर्किंग कॅपिटल सायकल म्हणतो. आणि त्याच्यासाठी त्याला कायम एखाद्या चांगल्या वित्तीय संस्थेची गरज असते, मदतीची गरज असते. बरोबर आहे. एखाद्या संस्थेची त्याला खूप गरज असते आणि बँक त्या संदर्भात खूप चांगली मदत करू शकतो. दुसरा प्रश्न सर मला विचारायचा आहे की जेव्हा ही मंडळी आपल्याकडे बँकेकडे लोनसाठी येते किंवा त्यांना भांडवल उभारायचं असतं, कुठल्या अडचणी तुम्हाला दिसून येतात त्यांच्या समोरच्या? कुठल्या अशा मेजर तुम्हाला गोष्टी लक्षात येतात की इथे लॅग जाणवतो छोट्या
कारण उद्योजकाला ज्ञान असतं, त्याच्यातलं त्याचं शैक्षणिक पात्रता पण असते, त्याला अनुभव पण असतो. पण जेव्हा तो स्वतःचा व्यवसाय चालू करतो, त्या स्वतःचे पैसे, ज्याला बँकिंगमध्ये मार्जिन्स म्हणतात किंवा स्वतःचं ओन कॉन्ट्रिब्युशन म्हणणं, हे स्वतःचं ओन कॉन्ट्रिब्युशन असणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. आता एखादा IITian आहे, जो स्वतःचा व्यवसाय चालू करतो, तर त्याच्या व्यवसायामध्ये त्याची बुद्धिमत्ता हेच त्याचं कॅपिटल असतं. त्याचं कुठेतरी बँकांनी किंवा वित्तीय संस्थांनी त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. आता नवीन स्टार्टअपमध्ये बऱ्याचशा संकल्पना आहेत, ज्याच्यामध्ये नवीन उद्योजकांना खूप फायदे होतात. त्याच्यामध्ये काही स्वरूपाच्या सबसिडी आहे, इंटरेस्ट सबसिडी आहे, कॅपिटल सबसिडी आहे. याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. एखादा नवीन उत्पादन व्यवसाय चालू करताना त्या व्यवसायाच्या अनुषंगाने बँकिंग, त्या व्यवसायाच्या अनुषंगाने आपण बाहेरच्या याच्यामध्ये ज्या ज्या सरकारी परवानगी लागतात, त्या सरकार ज्या वित्तीय संस्था मदत करते किंवा सबसिडी मिळते, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे आज मला वाटलं हा धंदा धंदा करायचा आहे, त्याचं व्यवसाय रूपांतर करायचं आहे, तर त्याच्या आधी त्याचा गृहपाठ करणं गरजेचं आहे. त्याच मागे आपण एखादी नवीन वस्तू, जसं आपण घर घेताना कुठल्या लोकॅलिटीमध्ये आहे, मग तिथे पाणी येतं का, लाईटचा काही प्रॉब्लेम आहे का, लिफ्ट आहे का, असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचा विचार करतो. तसा माझा व्यवसाय चालू करताना या व्यवसाय माझा चालला नाही तर मला बॅकिंग काय आहे का. समजा या व्यवसायात मी नवीन पदार्पण करतोय, एखादा व्यवसाय चालू करताना कोणी इनोव्हेटिव्ह गोष्ट चालू करत नाही, चालू असलेल्याच गोष्टीमधला व्यवसाय सुरू करतो. त्यामुळे त्याच्या आतलेले स्पर्धक, त्या स्पर्धकांची ताकद, क्षमता, आर्थिक क्षमता, त्यांच्यासमोर आपण उभं राहायचंय. मग आपण कुठल्या पद्धतीत जायला लागेल. मग स्मॉल स्केलमध्ये जाताना आपण किती हळू आणि अभ्यास करून जायला लागेल. आपण पटकन प्रॉडक्ट केला आणि पटकन विकला गेला, पटकन पैसे आले आणि आपण पटकन आर्थिक सुबत्ता आली, असं कधी होत नाही. कुठल्याही व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचे असतात पेशन्स, संयम. म्हणजे मी बिझनेस चालू केला, उद्या वर्षी माझा टर्नओव्हर एवढ्या प्रकारे झाला पाहिजे, असं कधी व्यवसाय होत नाही. व्यवसायामध्ये आपलं गणित हे आपल्यालाच मांडावं. व्यवसायामध्ये कुठलाही चार्टर्ड अकाउंटंट किंवा कन्सल्टंट तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देऊ शकतो, पण तो प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही सांगितलेल्या वस्तुस्थितीवर आहे, बरोबर असलेल्या वस्तुस्थितीवर आहे का, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अगदीच तुम्ही नेमका मुद्दा सांगितला. दुसरं एक असतं, जे छोटे उद्योजक जेव्हा पहिल्यांदा बँकेकडे अप्रोच होतात ना, तेव्हा एक असतं की आपला सिव्हिल स्कोअर, किंवा ज्यांना काही वर्षांनी, आता जे अगदीच नवीन आहेत पण आत्ता त्यांना नको आहे कर्ज, नंतर त्यांना काही वर्षांनी हवं आहे, या लोकांनी सिव्हिल स्कोअर आपला उत्तम राहील याच्यासाठी काय केलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे? कारण बँक हे एक पॅरामीटर मोठं आहे, महत्त्वाचं. बँक जे नेहमी बघतं, सिबिल म्हणजे त्या माणसाची असलेली आर्थिक गुणवत्ता किंवा त्या माणसाच्या असलेलं बँकिंगचा व्यवहार किंवा त्या माणसाच्या असलेल्या कमिटमेंट तो पाळतोय की नाही. सिबिल कधी होतो, जेव्हा तुम्हाला कर्ज हवं असेल तेव्हाच एखाद्या बँकेकडे तुम्ही जाता आणि बँक तुमचं सिबिल काढतं. पण तुम्हाला कर्ज हवंय म्हणून तुम्ही 10 वित्तीय संस्थांकडे गेलात आणि 10 वित्तीय संस्थांनी जर तुमचं सिबिल काढलं तर तुमचं सिबिल स्कोअर खराब होतो. कारण तुम्ही सतत काहीतरी पैसे मागताय, असं त्या तुमच्या त्या सिबिलच्या असलेल्या जी सिबिलचं रिपोर्ट होतं त्याच्यामध्ये दिसतं की या माणसाला आर्थिक अडचण दिसते आणि तो 10 बँकांकडे गेला. त्यामुळे आपण ज्या वित्तीय संस्थांकडे जाणार आहोत त्याच बँकेकडनं आपण कर्ज घेण्यापूर्वी सगळा विचार करावा. त्या बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, त्या बँकेचा प्रॉडक्ट काय आहे, तो माझ्या प्रोडक्शन आणि माझ्या ऍक्टिव्हिटी सुटेबल आहे का, ती बँक मला आर्थिक मदत करत असताना माझा बिझनेस पार्टनर म्हणून माझ्या बिझनेसमध्ये येते. तर त्या सगळ्याचा अभ्यास करून मगच आपण त्या बँकेला, कुठल्याही वित्तीय संस्थेला आपण अप्रोच व्हावं. 10 वेळा 10 ठिकाणी गेलं तर 10 सिबिल रिपोर्टमध्ये 10 गोष्टी येतात आणि मग बँकांना शंका निर्माण होते, पहिली त्या 10 बँकांकडे का गेलं. बरोबर. त्यामुळे आपला सिबिल स्कोअर चांगला ठेवायचा असेल तर ज्या संस्थेकडे आपल्याला जायचं आहे त्याच संस्थेकडनं तो सिबिल रिपोर्ट काढावा. दुसरी गोष्ट, एखादं कर्ज घेतल्यानंतर त्याचे हप्ते व्यवस्थित जातील. कारण एकदा सिबिलला तुम्ही एखाद्या बँकेतनं कर्ज घेतलं की सिबिलला ते अपडेट होत राहतं. त्याचे हप्ते जर व्यवस्थित भरले तर तुमचा सिबिल स्कोअर जो 700च्या जास्त असेल तर चांगला समजला जातो, तो राहील. तिसरी गोष्ट, तुम्ही धंद्यामध्ये अडचणीत आलात तर त्या अडचणीला तर तुमचे जे पार्टनर आहेत, जी बँक तुमच्या व्यवसायात तुम्हाला मदत करते, ती तुमचा पार्टनर आहे, त्या बँकेला जाऊन सांगा की मी असं अडचणीत आलोय, मी एखाद्याला मालाचा पुरवठा केलाय पण मला त्याचे पैसे आलेले नाही. बँक तुम्हाला मदत करू शकते, पण ते करण्यासाठी किंवा बँकेला न भेटता जर तुम्ही एखाद्या प्रायव्हेट फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडनं कर्ज घेतलं आणि त्या कर्जाचा रेट जास्त असेल तर आणि त्याचे हप्ते व्यवस्थित गेले नाही तर तुमचं सिबिल आणखीन खराब होतं. त्यामुळे सिबिल हा आपला व्यवसायाची किंवा आपल्या फायनान्शियल डिसिप्लिन दाखवण्याचा एक आरसा आहे.
बरोबर आहे. तो आरसा आहे आणि तो नेमका केव्हा वापरायचा, चांगल्या पद्धतीने कसा वापरायचा हे उद्योजकांनी लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट एक त्याच्यामध्ये असते, सिव्हिल तर एक आहेच, पण डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत पण छोटे उद्योजक हे खूप दुर्लक्ष करतात. म्हणजे फाईल रिटर्न्स करणं असो, रिटर्न्स फाईल करणं असो किंवा इतर काही गोष्टी असो, छोटे छोटे रजिस्ट्रेशन असो, या बाबतीत ते फार लक्ष देत नाहीत. त्यांना असं वाटतं की कशाला आपण या भानगडीत पडावं, पण जेव्हा स्केल करायची वेळ येतो तेव्हा तिथे त्यांची अडचण निर्माण होते. बरोबर. जसं आपल्याला आर्थिक मदत हवी असते त्यावेळेला काही नियम असतात. तुमचा व्यवसाय चालू करताना काही प्रकारचे परवानगी तुम्हाला लागतात. बरोबर. त्या परवानग्या असणं आणि त्याचं नूतनीकरण करणं सगळ्यात महत्त्वाचं. तुम्ही पार्टनरशिपमध्ये धंदा करत असाल ते पार्टनरशिप डीड रजिस्टर्ड करणं गरजेचं असतं. त्याची रिसिट रजिस्ट्रेशनचं पावती आपल्याकडे असणं गरजेचं असतं. तुमचे पॅन कार्ड असतील तर ते पॅन कार्ड, त्याच्यानंतर तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न्स हे वेळच्या वेळी भरले गेले पाहिजेत. आर्थिक उत्पन्नाचा जो आपण विवरणपत्र सादर करतो हे वेळच्या वेळी गेलंच पाहिजे. बरे करत असताना तुम्ही व्यवसाय करतच असता, पण हे व्यवसाय जसं आपण म्हणतो की 10वीचं SSC सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, लास्ट इयर तुम्ही पास झालात त्याचे सर्टिफिकेट कुठेही गेले तरी लागतं. तसंच आहे तुमचं शैक्षणिक क्वालिफिकेशन, तुमचं पॅन कार्ड, तुमचं आधार कार्ड, तुमचं IT रिटर्न, ह्या गोष्टी ह्या वेळेतच तुमच्याकडे असल्या पाहिजेत. जसं उद्यमचं लायसन असणं गरजेचं आहे, स्मॉल स्केल इंडस्ट्रीला, तर ते असलंच पाहिजे. व्यवसाय चालू करताना आपण नवीन काही नवीन चालू करत असताना आपल्याला काही नियम दिलेले असतात, काही गोष्टी माहिती असतात, त्या वेळच्या वेळी करायलाच पाहिजे. मग हे जर व्यवस्थित असेल तर तुम्ही ज्या आर्थिक संस्थेकडे जाता, बँकेकडे जाता, त्याला एक प्रकारचा विश्वास तयार होतो. नाही बाबा, हा माणूस फायनान्शियल डिसिप्लिन पाळणार आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. अगदीच फायनान्शियल डिसिप्लिन खूपच महत्त्वाचं आहे. म्हणजे एकतर पैसे मिळतील तुम्हाला, पण ते सगळे नीट सांभाळायचे कसे, ज्याला आपण कॅश फ्लो मॅनेजमेंट म्हणतो. कुठलाही व्यवसाय करताना हे कॅश फ्लो मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं असतं. अशा कुठल्या 5 गोष्टी तुम्ही सांगाल की जे शिस्त लावली पाहिजे, आणि कुठल्या अशा 5 गोष्टी सांगाल की जे अवॉइड केलं पाहिजे? आपला व्यवसाय करताना पहिल्या 5 महत्त्वाच्या गोष्टी, त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कमिटमेंट. जर मी माझ्या जिथून रॉ मटेरियल घेतोय त्या माणसाला मी 15 तारखेला पैसे देतोय अशी कमिटमेंट केली, तर तो चेक 15 तारखेला पास होईल ह्याची प्रोव्हिजन करणं म्हणजे माझा कॅश फ्लो सांभाळणे. माझा हप्ता 20 तारखेला बँकेत, माझ्या समजा एखादा मशिनरी लोन घेतले, तो हप्ता तर 20 तारखेला माझ्या अकाउंटवर जात असेल तर 20 तारखेला माझ्या अकाउंटला तेवढा बॅलन्स ठेवणं हे माझा कॅश फ्लो मॅनेजमेंट. जसं आपण नोकरी करणारा माणूस असतो, त्याला 100 रुपये पगार मिळाला तर त्याच्या डायरीत तो लिहितो की बाबा 20 रुपये घरातल्यासाठी, 10 रुपये सेव्हिंग, 10 रुपये मुलांचं शैक्षणिक खर्च, 10 रुपये पेट्रोल, आणि त्याचा शेवटी महिन्याच्या शेवटी किती शिल्लक राहतो हे त्याची बचत असेल. तसंच बिझनेस म्हणतोय की ह्या महिन्यामध्ये मला 5 लाख रुपये येणार आहेत, त्या 5 लाखामध्ये 4 लाख रुपये हे माझे रॉ मटेरियल पेमेंट आहे, माझं वर्करचं सॅलरी पेमेंट आहे, माझं इलेक्ट्रिसिटी बिल आहे, माझा बँकेचा हप्ता आहे आणि बँकेचं व्याज आहे. या 5 गोष्टी ह्या त्याला त्याच्या कॅश फ्लोला मॅच करता आल्या. मला येणारं 10 रुपये आणि मी देणं जर 30 रुपये असेल तर हा कॅश फ्लो मिसमॅच होतो, आणि एकदा व्यवसायामध्ये आपली मार्केटमध्ये किंवा आपली बाजारात असलेली किंमत ही जर उतरली किंवा आपली कमी झाली तर कोणीही तुम्हाला मदत करत नाही, ज्यात तुमचा क्रेडिटर्स पण असतो, ज्यात तुमचा बँकर पण असतो, आणि ज्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी सांभाळताना व्यवसाय पण सांभाळायचा असतो. कारण तुमच्या व्यवसायामध्ये 5 माणसं असतील तर 5 माणसाचं कुटुंब हा तुमच्या व्यवसायावरती असतो. त्यामुळे येणारे पैसे, जाणारे पैसे ह्यालाच कॅश फ्लो म्हणतात, तो अत्यंत सांभाळणं गरजेचं आहे. अगदीच. म्हणजे तुम्हीच नाही तर तुमचं कुटुंब सुद्धा त्या सगळ्या व्यवसायावर अवलंबून असतं. आणि आता तर कॅश फ्लो मॅनेज कसा करावा याच्या अनेक छोटे छोटे कोर्सेस पण आहेत, ऑनलाईन कोर्सेस आहेत, देआसऱ्यासारख्या संस्था आहेत की जे तुम्हाला त्याच्याविषयी पूर्ण मार्गदर्शन करू शकतं. दुसरी एक सर भीती असते की म्हणजे उद्योजकांना, समजा तो एखादा हप्ता भरू शकला नाही किंवा काही व्यवसायात प्रॉब्लेम असेल, चढ उतार येत असतात, अशा वेळेस तो बँकेला विश्वासात घेत नाही. तुम्ही एकदा म्हणाला होतात की अशा लोकांनी बँकेकडे येऊन विश्वासाने बोललं पाहिजे की मला ही अडचण आहे, मला असा असा प्रॉब्लेम आहे, यातून काय मार्ग काढता येईल हे तुम्ही मला मार्गदर्शन करा. पण असं उद्योजक सहसा करत नाही. तो त्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच त्याची फसगत होते. अशा जेव्हा अडचण असते काही, तेव्हा उद्योजकांनी नेमकं काय केलं पाहिजे? बँक तयार असतं मदत करायला त्यांना? पहिली गोष्ट अशी आहे की तुमच्या बँक व्यवसायामध्ये
त्या उद्योजकतेच्या व्यवसायामध्ये बँक हे फायनान्शियल पार्टनर असतात. हम्म. 30 रुपये जर त्याचे असतील तर 70 रुपये बँकेचे असतात. त्यामुळे हे 70 रुपयाची काळजी बँक कायम घेत असते. एखाद्या उद्योजकाने एखाद्या माणसाला एखादा माल सप्लाय केला, माल पाठवला आणि त्याच्याकडनं पैसे आले, ही अडचण आहे. ही अडचण बँकेला भेटल्यानंतर बँक त्याच्यासाठी रिकव्हरीसाठी प्रयत्न करू शकते. पण हे पैसे आलेले नाहीत हे माणूस तो बँकेला सांगत. ती जी अडचण आहे ती शॉर्ट टर्म पूर्ण करायला तो एखाद्या वित्तीय संस्थेकडनं आवाच्या सव्वा रेट ऑफ इंटरेस्टनी कर्ज घेतो आणि ते कर्जाचे पैसे आणून बँकेचे हप्ते भरण्याचा किंवा बँकेच्या अकाउंटमध्ये टर्नओव्हर करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारच्या गोष्टी करू नयेत. कारण जर आपण बँकिंग पार्टनर, आपण एकमेकांचे पार्टनर असतो, तर खरं जाऊन सांगितलं त्याच्यावर ते बँक काहीतरी उपाय करू शकते. बरं, बँक ही समाजाच्या ह्याच्यासाठीच काम करत असते की सावकारी बँक बिझनेस करत नाही की तुम्ही पैसे नाही भरले की तुमच्या लगेच असं कधीही नसतं. पण वेळेत जाऊन बँकेला सांगितलं, ती जर गोष्ट बँकेला कळली तर बँक त्याच्यासाठी नक्की मदत करते किंवा ते पैसे नक्की येणार आहेत. फक्त तो माणूस अडचणीत आहे म्हणून पैसे येत नाही असं दिसलं तर बँक एक शॉर्ट टर्म मदत तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी करू शकते. कारण एक माहिती आहे, तुमचं यंत्र बंद पडलं, तुमचं प्रोडक्शन करणं बंद पडलं तर बँकेचे 70 रुपये सुद्धा अडकणार. त्यामुळे बँक ही कधी अशा ग्राहकाला नक्की मदत करते, उद्योजकाला नक्की मदत करते. तुम्ही जे म्हणलात ते खूप महत्वाचं आहे की बँक सुद्धा तुमच्या व्यवसायातला एक पार्टनर आहे. त्यामुळे तुम्ही त्या पार्टनरला विश्वासात घेतलं पाहिजे आणि बँक नक्की त्याला मदत करते. बरोबर. असं काही तुम्हाला उदाहरण सांगता येईल की एखादा उद्योजक अडचणीत आला आणि तुम्ही त्याला मदत केली आणि तो पुन्हा नव्याने उभा राहिला? अशी खूप उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये उद्योजक अडचणीत आल्यानंतर त्याच्या अडचणीत येण्याची कारणं बँक अभ्यास करते. ती अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की बाबा ह्याची ही अडचण आहे ती खरंच जेन्युइन आहे, त्याला मदत करणं बँकेला गरजेचं. अशी खूप उदाहरणं आहेत की नवीन बिझनेस एंटरप्रिन्युअर असेल, त्याने सगळी काळजी घेतली तरी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. जसं कोविडच्या वेळेला अगदीच खूप स्मॉल बिझनेसमन किंवा लहान उद्योजक होते ते अडचणीत आले. पण त्या अडचणीत आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने आणि बँकांनी त्यांना कोविडची जी मदत करायची होती, जे रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे त्या मदत केली. पण एक गोष्ट लक्षात आली की ही लोक फसवणारी नाही. छोटा उद्योजक हा कोणालाही फसवणारा नाही. फक्त तो अडचणीत येतो ह्या अपुऱ्या ज्ञानामुळे, तो अडचणीत येतो अपुरी आर्थिक व्यवस्था असल्यामुळे, आणि तो अडचणीत येतो तो दिलखुलासपणे सांगत नाही की माझी ही अडचण आहे, मला मदत करा. तो ते सांभाळायचा प्रयत्न करतो आणि त्या सांभाळण्याच्या प्रयत्नामध्ये तो अडचणीत. त्यामुळे सर सगळेजण शॉर्ट टर्मचा खूप विचार करतात. तर शॉर्ट टर्मचा विचार न करता म्हणजे थोड्या कष्ट जास्त पडतील पण लॉंग टर्मचा विचार उद्योजकांनी केला पाहिजे का? एक लक्षात घ्या, म्हणजे सरळ मार्गाने जावं. आपल्या घरात आपलं मूल आहे, ते 5वीला गेल्यापासून आपण विचार करतो याला 10वीला कुठल्या क्लासला टाकायचं, 10वीला याला चांगले मार्क मिळाले की 12वीला कुठल्या क्लासला टाकायचे की जो त्याच्या आयुष्याची पुढची करिअर ठरू शकेल. त्याला आर्ट्सला जायचं आहे, कॉमर्सला यायचं आहे, सायन्सला यायचं आहे, काय इंजिनियर व्हायचं. आपल्या मुलांचा विचार करताना आपण तर 7 ते 8-10 वर्षाचा विचार करतो, तर आपला व्यवसाय हा सुद्धा आपल्या मुलासारखा आहे की त्याचा सुद्धा ग्रोथ प्लॅन आपण ठरवला पाहिजे की मला कुठे जायचं, कुठपर्यंत जायचं, कधी जायचं आणि कधी थांबायचं. कारण व्यवसायामध्ये थांबणं पण गरजेचं असतं. मला आज मी 1 कोटीचा टर्नओव्हर केला, पुढच्या वर्षी 2, 3, 5 कोटीला टर्नओव्हर केला आणि मला आणखी हवंय म्हणून मी खूप मोठ्या एक्सपान्शनला जातो, खूप मोठा बिझनेस करण्याचा प्रयत्न करतो आणि मी अडचण. त्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये काही काळानंतर बँकेचे 50 रुपये आणि स्वतःचे 50 रुपये असं असलं पाहिजे. म्हणजे स्वतःचे पैसे जास्त असते. तर काय येतं की हा उद्योजक त्याला जेव्हा नफा व्हायला लागतो तेव्हा त्याला ते पैसे विड्रॉ कसे करता येत. म्हणजे तो गाडी घेईल, घर घेईल, आणखीन काहीतरी लक्झरियस गोष्टी घेईल. हे सगळे पैसे तो धंद्यातनं बाहेर, आणि जेव्हा पैसे धंद्यातनं बाहेर जातात तेव्हा अडचणीला सुरुवात होते. मला 5,000 रुपये सॅलरी जर महिन्याला घ्यायची आहे तर ती वर्षभर 5,000 रुपये घेतली व्यवसायिक म्हणून. याचा अभ्यास केला पाहिजे. पैसा येतोय म्हणून आपण विड्रॉल चालू केलं आणि धंद्यातला जसं म्हणतो वर्किंग कॅपिटल मधले पैसे जर बाहेर पडले तर व्यवसायाला अडचणीला सुरुवात होते. अगदीच ही शिस्त खूप महत्वाची आहे. दुसरा एक आपल्याकडे अजून एक असा समज आहे ना की कर्ज म्हणजे वाईट आहे. कर्ज घेणं म्हणजे तुम्ही काहीतरी चुकीचं करताय किंवा तुम्ही काहीतरी हे आहात, तुमच्या डोक्यावर कर्ज आहे असं सारखं म्हटलं जातं. आत्ता नवीन पिढीच्या किंवा नवीन काळात पण विचार करताना हे कितपत ही जी अवेअरनेस किंवा हा जो गैरसमज म्हणूया आपण, तो गैरसमज दूर करणं किती आवश्यक आहे आता? कर्ज हे कुठल्याही व्यवसायाला आवश्यक असतं.
आणि कुठल्याही व्यवसायामध्ये 100ला 100 रुपये आणण्याची सुबत्ता, ही आर्थिक सुबत्ता ही नवीन उद्योजकांमध्ये नसते. बरोबर. जिथे असते तो करतोच. मग त्यावेळेला कर्जाची काय गरज आहे? तर कर्ज घेतलं तर मला एखादं नवीन मशीन घ्यायचं असेल, त्याची किंमत 100 रुपये असेल, तर बँक 70 रुपये देते. ते 70 रुपये फेडण्यासाठी बँक 10 वर्षाची मुदत देते. तुम्हाला वर्किंग खेळतं भांडवलाची काय गरज आहे? तर तुमची जी प्रोडक्शन सायकल आहे ही व्यवस्थित सुरळीत चालू राहावी म्हणून खेळतं भांडवल किंवा वर्किंग कॅपिटलची गरज आहे. कर्ज घेऊन जर आर्थिक शिस्त पाळली तर व्यवसाय कधीच अडचणीत येत नाही. मला जर आज मी आता समजलं की मला 100 रुपयाचा एक प्रोजेक्ट करायचा आहे, त्यातले 30 रुपये माझे स्वतःकडे सेव्हिंग आहे, 70 रुपये बँक देणार. पण त्या प्रोजेक्टचा अभ्यास करताना मी जे बनवणार आहे ते कुठे विकलं जाणार आहे, ते काय मार्जिनने विकलं जाणार आहे, त्याला कॉम्पिटिटर आहे. उद्या माझा कॉम्पिटिटर जो माझ्या आधी 10 वर्ष धंदा करतोय, तो जर कदाचित मी धंद्यात आल्यानंतर त्याचं मार्जिन करून कॉम्पिटिशन वाढू शकतो. अशा वेळेला मी अडचणीत होतो. मग काय वेळेला होतं, मी उत्पन्न आणि म्हणजे उत्पन्न करताना येणारा खर्च आणि मी जी विक्री करतो याचा ताळमेळ होतो. म्हणजे काही वेळेला उत्पन्नाचा खर्च जास्त होतो आणि विक्री करताना तो येतो त्यात तोटा होतो. म्हणजे ह्या सगळ्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि कर्ज हे काही म्हणजे काही वाईट गोष्टी नाही. कर्ज ही स्वतःचा बिझनेस वाढवण्यासाठी घेतलेलं असतं. कर्ज हे आपण घर घेतो. घर कशासाठी घेतो? एक चांगला निवारा आपल्याला असावा म्हणून, आणि म्हणून आपण घर घेतो. आणि घर घेताना घराचं कर्ज सुद्धा घेतो. म्हणजे आपली वास्तू तयार करण्यासाठी जेव्हा आपण कर्ज घेतो तसंच आहे, आपला धंदा करण्यासाठी कर्ज घेणं ही कधी अतिशय चांगली गोष्ट आहे. तर गैरसमज हा दूर केला पाहिजे म्हणजे कर्जाविषयीचा. दुसरं एक गोष्ट की कॉस्मॉस बँक तुम्ही तो विभाग लीड करताय छोट्या उद्योजकांसाठीच. गेली अनेक वर्ष काम करते छोट्या उद्योजकांसोबत. बँकेच्या अशा कुठल्या स्कीम आहेत ज्या आपल्याला उद्योजकांनी त्या लक्षात ठेवल्या पाहिजे, किंवा बेस्ट स्कीम किंवा बेस्ट प्रॉडक्ट अशी कुठली आहेत हे आपण सगळ्यांना सांगू शकतो? कॉस्मॉस बँक लहान गृह उद्योजकांसाठी आमच्याकडे 2 स्कीम आहेत, कॉस्मो उद्योग आणि कॉस्मो स्मॉल लोन्स. कॉस्मो उद्योग हे वर्किंग कॅपिटल आहे, ज्याचे आमच्या काळेसाहेब, जे आमचे CA काळेसाहेब, जे आमचे चेअरमन आहेत, तर आमच्या MD टिपसे मॅडम, काळेसाहेबांच्या संकल्पनेतून ही आम्ही स्कीम मार्केटमध्ये आणली, जिचा रेट ऑफ इंटरेस्ट हा 7.5%. 1 कोटीपर्यंतच्या कर्जासाठी आम्ही 7.5% वर्किंग कॅपिटल फंडिंग करतो, की जे स्मॉल उद्योजकांना अतिशय गरजेचं आहे. बरं, हे करत असताना आम्ही कोलॅटरल सिक्युरिटी जी म्हणतो आपण, ती 25% कोलॅटरल सिक्युरिटी घेऊन आम्ही फंडिंग करतो. स्मॉल बिझनेस लोन, त्याचा रेट हा मशिनरीसाठी तुम्हाला मिळू शकतो. तुमची एखादी व्यावसायिक जागा घ्यायची असेल तर ते मिळू शकतं, आणि त्याचा रेट आहे 8.25. आमचा रेट हा कुठल्याही प्रायव्हेट सेक्टर किंवा नॅशनल बँकेला कॉम्पिट करू शकतो असा रेट आहे. फक्त याच्यात एक आहे, नवीन उद्योजक तयार झाला तर तो मोठा होतो आणि तो कधीही आपल्याला पहिल्यांदा मदत करणाऱ्या बँकेला विसरत नाही. तो लॉंग टर्म रिलेशनशिप बिलीव्ह करतो. आणि त्याच्यामध्ये फायदा असा आहे की अशा प्रकारचे उद्योजक तयार झाले तर बँकेकडे एक व्यावसायिक कर्ज घेणार किंवा चांगले व्यवसाय करणाऱ्या एका कस्टमरची एक फौज तयार होते, एक फळी तयार होते, जी बँकेला मोठं करण्यासाठी मदत करते आणि बँक त्यांना मोठं करण्यासाठी मदत करते. अगदीच. म्हणजे बँक आणि उद्योजक हे दोघांचं परस्परांचं एक नातं असतं, आणि ते नातं हे ठेवून पुढे गेलं पाहिजे. एक दुसरा प्रश्न की हे सगळं करताना, आर्थिक शिस्त आणि हे करताना कर्जाशिवाय आणखीन काही गोष्टी आहेत का की छोट्या उद्योजकांनी ज्या भांडवल उभारणीसाठी लक्षात ठेवल्या पाहिजे? कर्जाशिवाय आणखी महत्वाच्या गोष्टी आहेत की आपला व्यवसायातलं आपलं डिसिप्लिन, त्याला काय म्हणतो आपण, शिस्त, आर्थिक शिस्त हे सगळ्यात महत्वाची. मला मिळतंय आज चांगली ऑर्डर मिळेल, चांगला प्रॉफिट झाला मिळेल म्हणून मी लगेच पैसे बाजूला काढेल, तर ते करणं चुकीचं आहे. दुसरं, मला खर्च किती आणि माझा नफा किती, किंवा मला उत्पन्न किती आणि माझा खर्च किती, ह्याचा ताळमेळ करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, आपल्या धंद्यामध्ये काटकसर करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपली कॉस्ट वाचवली जाईल. पहिली काय कॉस्ट आहे, तर तुम्हाला सगळ्यात महत्वाची इलेक्ट्रिसिटी, की ज्याची कॉस्ट ही सगळ्यात जास्त असते. म्हणजे माझं प्रोडक्शनसाठी लागणारा वेळ हा कसा कमी करता येईल आणि चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न घेता येईल, ह्याचे स्किल लेबर घेणं गरजेचं आहे. मी 4 अनस्किल्ड लेबर घेऊन काम सुरुवात केली तर माझं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढतं. पण मी 4च्या जागी 2 स्किल्ड लेबर घेऊन कामाला सुरुवात केली तर माझं प्रोडक्शन चांगलं क्वालिटीचं येतं आणि त्यातला वेळ वाचतो, त्यातला खर्च वाचतो आणि एक चांगल्या प्रकारे शिस्त लागते. तिसरी गोष्ट आहे, मला जेव्हा पैसे पाहिजे असतील ना
तेव्हाच मी बँकांकडे जायला पाहिजे. म्हणजे मी एखाद्या ऑर्डरसाठी एक प्रस्ताव कर्ज मला तो मिळणार आहे, अजून मिळालेला नाही, पण तो मिळणार आहे म्हणून मी आज त्याच्यासाठी रॉ मटेरियल परचेस करून ठेवणं, मी आज त्यासाठी बँकांकडे जाऊन कर्जाची व्यवस्था करणं, किंवा मी माझ्या असलेल्या कॅश फ्लोमधनं ॲडिशनल काहीतरी खर्च करून ठेवणं, कारण ती ऑर्डर मला मिळणार आहे. पण ती मिळाली नाही तर घेतलेला स्टॉक आयडल पडून राहील. म्हटलं घेतलेला स्टॉक हा बँकेच्या वर्किंग कॅपिटलमधनं घेतलेला असेल, मग त्याच्यावरचं व्याज कमी होणार आहे का? नाही. कदाचित घेतलेला स्टॉक जो रॉ मटेरियल आहे याची प्राइस सुद्धा कमी होऊ शकते. म्हणजे मी आज 10 रुपये घेतलेलं रॉ मटेरियल आणखी 2 महिन्यांनी 7 रुपये पडू शकतो. त्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये जसं स्वप्नरंजन करून व्यवसाय चालवलं नव्हे, तर तो वस्तुस्थितीवरती अवलंबून असला पाहिजे. अगदीच खूप महत्त्वाचे सांगितलं की स्वप्न रंजन न करता जी काही वस्तुस्थिती आहे ती तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे आर्थिक शिस्त, बँक हा तुमचा पार्टनर आहे आणि त्याच्यानंतर वस्तुस्थितीची जाणीव ठेवा आणि आर्थिक शिस्त सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणजे बिझनेस करताना त्या बिझनेसमधला पै ना पै कुठे जातो आणि आपण त्याचा काय करतो याच्या सगळ्या गोष्टीची खडानखडा माहिती ही तुम्हाला असली पाहिजे, तरच तुम्ही ग्रो करू शकता, उत्तम प्रकारे बिझनेस चालू शकता. बरोबर सर, तुम्ही आलात, तुमचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. बिझनेस ग्रोथ करायची असेल तर सगळ्या व्यवहाराला आपल्या शिस्त पाहिजे. जाणारा पैसा आणि येणारा पैसा या सगळ्यांवर आपलं लक्ष पाहिजे. हेच आज सरांच्या या चर्चेतून, बोलण्यातून आज आपल्याला कळालं असेल. अशाच या व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे सगळे व्हिडिओ हे तुम्हाला नक्कीच ऐकता येतील, तुम्हाला बघायला मिळतील. आमच्या सगळ्या फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, या सगळ्या सोशल मीडिया चॅनल्सला सुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा. या पॉडकास्टच्या नॉलेज पार्टनर आहेत गोखले इन्स्टिट्यूट आणि सीड, त्यांचेही मनपूर्वक आभार. तुम्हाला कुठल्या गेस्टला ऐकायचं आहे, कुठल्या उद्योजकांना बोलवायचं आहे आपल्या कट्ट्यावर, याच्याही तुम्ही नावं आपल्या कमेंटमध्ये देऊ शकता, आम्हाला सांगू शकता. त्या सगळ्या तुमच्या नावांचा, सूचनांचा आम्ही नक्की विचार करू, नक्की त्या गेस्टला बोलवण्याचा आम्ही प्रयत्न करू. सगळ्यांचे पुन्हा मनपूर्वक आभार. धन्यवाद.